सर्वांना सलाम. पवित्र सप्ताहातल्या सायंकाळच्या या दुसऱ्या सभेला आपण प्रार्थनापूर्वक सुरुवात करूया. आमच्या दयाळू दयाधन परमेश्वर पित्या, आजच्या सायंकाळी पुन्हा एक वार तुझी कृपा, तुझी दया आम्ही नव्याने अनुभवतो व या पवित्र मंदिरामध्ये गीत गात तुझ्या चरणापाशी येतो व ज्या घटना ख्रिस्त येशूच्या काळामध्ये घडल्या त्या घटनाक्रमाप्रमाणे आम्ही बघत पुढे जात आहोत व आज ज्या महत्त्वपूर्ण घटना आम्ही तुझ्या प्रिय दासाकडून ऐकणार आहोत त्यासाठी प्रभू आमची मनं आम्ही तुझ्या हाती देतो. सोबतच सुमधुर गीतांच्याद्वारे प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. ह्या गीत गायनाच्या सेवेसाठी क्वायरला शक्ती दे, बळ आणि कृपा दे व क्वायरद्वारे होणारं हे गीत गायनाचं सेवा कार्य प्रभू आशीर्वादित कर व जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण व आजच्या सभेचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना दे. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. उपस्थित सन्मान्य पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन बसा. यासोबतच मी क्वायरला विनंती करेन की आपण पुढे येऊन गीत गायनाची सेवा करावी. मी सन्मान्य जयस्वाल पाळक साहेब आपणाला विनंती करतो, कृपया आपण पुढे या. सर्वांना सलाम. आजचे सुंदरशा समयी या ठिकाणी आपण दुःख सहनाचा हा आठवडा आणि दिवस दुसरा यात आपण आजच्या या मीटिंगमध्ये आपण उपस्थित असताना आपण काही स्तुतीपर गीते गाणार आहोत आणि प्रभूची स्तुती काही स्तुतीपर गीतांनी आपण करणार आहोत. यीशु तुम्हें जीवन में शांति देता है, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो. सुंदर संगीत आहे, आमच्या सोबत गाण्याचा प्रयत्न करा. शांति देता है, यीशु तुम्हें जीवन में शांति देता है, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो. अंधियारे जीवन में ज्योति देता है, फिर तुम क्यों जीवन में उदास रहते हो.
जीवन में शांति देता है। यीशु तुम्हें जीवन में शांति देता है। अंधियारी राहों में क्यों भटकते हो, फिर तुम क्यों जीवन में खोए रहते हो। ह्यावेळेस आपण विजय संगीत गीत नंबर 124 आपण ह्यावेळेस काढणार आहोत। विजय संगीत गीत नंबर 124 सुंदर देऊळ हृदय माझ येथेच विराजे देव बाप। देऊळ हृदय हे माझे इथेच विराजे देव बापा। सुंदर देऊळ हृदय हे माझे इथेच विराजे देव बापा। समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी। सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप। सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप। प्रवृत्तीचे पीठ उभा दयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा दयावरी, उपदेश करी
सहन येथे अवधी मंडळी भजाया जमली देव बापा भजाया जमली देव बापा सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप येथेच विराजे देव बाप येथेच विराजे देव बाप. देवाच्या पवित्र वचनाकडे आपण जाणार आहोत. आपले नियोजित वक्ते सन्माननीय रेव्हरंड राजीव जयस्वाल पाळक साहेब पवित्र वचनातून बोध करणार आहेत. तत्पूर्वी आजच्या येणाऱ्या वचनासाठी आपण प्रभूकडे याचना आणि प्रार्थना करूया. यासाठी मी सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे की आपण पुढे यावत. वचनाच्या आरंभीची प्रार्थना आपण करावी. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू आणि दयाळू परमेश्वर पित्या, उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो पुन्हा एक वार आजच्या या दुःख सहनाच्या सायंकाळच्या सभेबद्दल. 2000 वर्षापूर्वी जे पवित्र बलिदान अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी, मंडळीच्या उद्धारासाठी, आम्हा सर्वांच्या उद्धारासाठी जे पवित्र बलिदान केलेलं होतं, तत्पूर्वी येरुशलेममध्ये प्रवेश केल्यापासून तर वधस्तंभावर जाईपर्यंत ज्या विविध प्रकारचे सेवा कार्य तो केले आणि शिष्यांना, लोकांना वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या मार्गातून तू शिक्षण दिलंस, सावध केलं, जागृत केलं आणि एक आध्यात्मिक जीवनाचा एक नवीन पाया तू रचला. या तुझ्या अद्भुत सेवा कार्याबद्दल येशू आम्ही आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज या सायंकाळी देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्म्याच्या द्वारे मंडळी म्हणून, तुझे विश्वासणारे लोक म्हणून, तुझे दास आणि दासी म्हणून आम्ही सर्व तुला शरण देतो. प्रभू, तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. आजच्या पवित्र वचनांबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझे दास रेव्हरंड जयस्वाल देवा यांच्याद्वारे जे काही वचन प्रभू आज मंडळीसाठी, आम्हा सर्व लहान थोरसाठी तू आणलेलं आहेस, त्यावर मनन चिंतन करत असताना प्रार्थना करतो, तुझ्या दासाला पवित्र आत्म्याचं एक नवीन अभिषेक तू कर, नवीन सामर्थ्य तू दे. त्यांच्या मुखातून निघणार तुझं वचन आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला, ऐकणाऱ्याला आणि विशेष करून आज या सायंकाळी ऑनलाईन सभेमध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या मंडळीला आत्मा आणि जीवनाचं ठरवू दे. आणि प्रभू परमेश्वर देवापा, या दिवसांमध्ये तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे मंडळीची आध्यात्मिक रचना होत असताना तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करता हो आणि वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी तू प्रत्येकाचं देवापा एक नवीन मार्गदर्शन तू कर. मग आज आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो, तुझ्या दासाला तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो आणि प्रभू देवापा त्यांच्या सेवेच्याद्वारे आणि आमच्या एकत्र येण्याच्याद्वारे तुझं आणि तुझं गौरव दे. मान, महिमा, सन्मान या सायंकाळी मी तुला अर्पण करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या दिवसाला ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्यावरती आज आपण मनन करणार आहोत. येणाऱ्या वचना अगोदर आजचा जो शास्त्रभाग आहे त्यापैकी एक शास्त्रभाग मी वाचतो, त्यानंतर आपले नियोजित वक्ते सन्माननीय जयस्वाल पाळक साहेब वचनाची सेवा करतील. यासाठी आपण मत्तयाचं शुभवर्तमान 21वा अध्याय काढूया. मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 21 वचन 20, 21 आणि 22. मत्तई 21, 20, 21 आणि 22 मी आपणासाठी वाचतो. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लागलेच कसे वाळून गेले? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल.
आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. देवा ही वचने आशीर्वादित करो. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय रेव्हरंड राजीव जयस्वाल पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. सर्वांना सलाम. माझं हृदय प्रभू येशू ख्रिस्त आपला जो प्रभू आहे त्याचा धन्यवाद करतो. गेल्या 4 दिवसापासून मी ह्या ठिकाणी नंदुरबारमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही मला आमंत्रण दिलं, पण मला हा अनुभव येते की देवाने मला ह्या ठिकाणी आणलेलं आहे आणि काहीतरी मला शिकवायला आणलेलं आहे. जरी तुम्ही मला इथं वक्ता म्हणून बोलवलं, पण मी पुष्कळ गोष्टी तुमच्याकडनं शिकत आहे. प्रभूमध्ये जी प्रीती तुमच्यामध्ये आहे, देवाच्या वचनाप्रमाणे आचरण जे मी पाहतो आणि जे आशीर्वाद आत्मिकरित्या विशेषतः जगिक तर आहेतच, परंतु आत्मिक आशीर्वाद जे ह्या मंडळीमध्ये आहे त्याचं फळ आज आम्ही पाहिलं की काही बाप्तिस्मे आज झालेले आहेत. तर खरंच मी तुम्हाला हृदयापासून धन्यवाद देतो की तुम्ही प्रभूमध्ये जे करत आहात, जी सेवा करत आहात, एकमेकांना उत्तेजन देत आहात, एकमेकांची वाढ करत आहात, ह्याबद्दल मी तुमची प्रशंसा करेन. कारण की हे खूप ठिकाणी पाहायला मिळत नाही, हे दुर्दैव आहे आमचं. पण जे काही मी माझ्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रवासामध्ये अनुभवलं, तर this is one of the best congregation I have experienced and माझं हृदय खरोखर प्रभूला धन्यवाद देतं. थँक्यू अनंपोळी पाळसाहेब. आमचं पूर्ण कुटुंब याविषयी चर्चा करतं. आमचं कुटुंब पूर्ण आशीर्वादी झालं तुमच्याद्वारे, तर खरंच प्रभूला धन्यवाद असं. बघा, आपण रविवारी पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त जयोत्सवाने यरुशलेममध्ये प्रवेश करतो आणि त्या महत्त्वाची घटना म्हणजे 4 शुभवर्तमान त्याची नोंद घेतली. आणि ऐतिहासिक घटना, कारण की दानियल 9:25 त्याविषयी गॅब्रिएलने, देवदूताने दानियलला सर्व काही सांगितलं आणि जो अभिषिक्त येणार आहे त्याचा यरुशलेम जयोत्सवाने प्रवेश हे आधीच ठरलेलं होतं, दिवस ठरलेला होता, किती वर्ष लागतील ते ठरलेलं होतं. 69 सप्तके पूर्ण झाली त्या दिवशी, हे पूर्ण झालेलं आहे आणि आता फक्त 1 सप्तक बाकी आहे. त्यानंतर आमच्या प्रभूचं 1000 वर्षाचं राज्य आणि त्यामध्ये आपण सर्वजण प्रभूसोबत राहूया. आपण काल सोमवारी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचा हा अधिकारच दिवस होता काल. त्याने अधिकाराने त्या झाडाला शाप दिला की तुला कधी फळ येऊ, आणि ते झाड आज पाहिलं आपण आता शास्त्र वाचला की ते काय झालेलं आहे, वाळून गेलं. आणि जे काही वाढतं त्याचं काय होतं, त्याचं शेवटी जाळण्यामध्ये येतं. ते आजचा जो दिवस आहे आमच्या प्रभूचा, तो संघर्षाचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये जसं आपण ऐकलं की सुमारे 20 घटना घडलेल्या आहेत आणि खूप संघर्ष आहे. प्रभूला काहींनी प्रश्न विचारले, वेगवेगळे गटाचे लोक आले, त्यांनी प्रश्न विचारले. काही ठिकाणी प्रभूने त्यांना प्रश्न विचारले की तुमचं मसीहाविषयी काय म्हणणं आहे. आणि ह्या सर्वामध्ये संघर्ष आहे. आणि 10वी घटना जी आहे त्यामध्ये धिक्कार आहे एका धार्मिक गटाचा, ज्याला की आपण परुषी म्हणतो. आणि ह्या सर्व गोष्टी संघर्षमय होत्या, पण प्रभूने त्या सर्व गोष्टी तुम्हाला मला आज शिकण्यासाठी दिलेल्या आहेत. प्यानं आम्ही वचन 20 ते 22 वाचलेलं आहे. आणि अंजिराचं झाड जे इस्रायल राष्ट्राचं प्रतीक आहे, फळ न देणारं राष्ट्र, असं ह्या ठिकाणी त्याचा उल्लेख होतो. प्रभूने फळ पाहिलं ना काल, फळ मिळालं का प्रभूला? नाही मिळालं. फळ न देणारं राष्ट्र. कारण की प्रभू येशू ख्रिस्त आजही आम्हाला ते शिकवते
नाहीतर जर इस्रायलचं असं झालं तर आमचं किती कसं होईल. इस्रायल तर देवाच्या डोळ्यातला बुबुळ आहे ना, तळ हातावरच्या फोडासारखं देव त्याला सांभाळतो. इस्रायल देवाला फार अतिप्रिय आहे ह्या जगामध्ये, कारण की ते अब्राहमाची संतान आहे. जर त्यांची ही परिस्थिती, तर तुम्ही आम्ही परराष्ट्रीय आहोत, शेवटी आमची काय परिस्थिती होईल. आणि म्हणून आम्हाला हा इशारा आहे, जर आम्ही फळ दिलं नाही तर इस्रायलपेक्षा आमचं दुसरं काही वेगळं होणार नाही. आणि म्हणून जसं प्रभू आम्हाला म्हणतो, कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट फळ द्यावं, आमचं फळ टिकावं आणि आमच्या फळाद्वारे आमच्यापैकी कुणाचं नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव व्हावं. ही आमच्या प्रभूची शिकवण आहे. प्रियांनो, त्या झाडावरती, इस्रायल राष्ट्रावरती फळ न देण्याविरुद्ध देवाचा क्रोध आला आणि ह्याची अंमलबजावणी 40 वर्षांनी झाली. आणि इसवी सन 70 यरूशलेम शहराचा, मंदिराचा पूर्ण नाश झाला. कशामुळे? तर विश्वास नाकारला ख्रिस्तावरचा. त्यांनी प्रार्थना करणं नाकारलं येशू ख्रिस्ताच्या पायापाशी. त्यांनी त्या प्रार्थनागृहाचा नाश झाला. आजही ते मंदिर उभं नाही झालेलं आहे ना. मी मागे पण बोललो, ह्या जगामध्ये कितीतरी लाखो मंदिर उभे राहतात, पण ते जे मंदिर ज्यामध्ये देवाचं वास्तव्य आहे राहिलेलं आहे, ते मंदिर का उभं राहू शकलं नाही? कारण की आता मंदिरची संकल्पना पूर्ण बदललेली आहे. देव म्हणतो, आता दगड, धोंडे, विटा, चुना, मातीचे मंदिर नाही मला पाहिजे, तर मला जिवंत धोंडे पाहिजे. आणि म्हणून जिथे दोघे किंवा तिघे आहेत तिथे प्रभू येशूने म्हटलं की मी आहे. ते मंदिर आहे. तुम्ही आणि मी जेव्हा आपण एकत्र येतो, हे मंदिर आहे. आमचं प्रत्येकाचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्यातून स्तुतीचा यज्ञ, आमच्या ओठांचं फळ प्रभूला आम्ही उपकार स्तुती अर्पण करावी, ही आमच्या प्रभूची ह्या मंदिराविषयीची संकल्पना आहे. कारण आम्ही स्वतःला विचारू की मी कोणत्या प्रकारचं झाड आहे? मी फळ देणारं झाड आहे का मी फळ न देणारं झाड आहे? प्रियांनो, जरी तुम्ही चांगले आहात, मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुम्ही खूप चांगले आहात, पण ह्या ठिकाणी मला आता वचन सांगायची माझ्यावरती जबाबदारी आहे. आणि म्हणून मी क्षमा मागतो की माझ्यापेक्षा यू आर फार सुपिरियर. तुम्ही फार चांगले आध्यात्मिक जीवन जगत आहात, पण आता एक प्रभूचा दास म्हणून, एक प्रभूची वचनाची सेवा करण्याची माझं काम आहे. आणि म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे, शिकवत आहे. नाहीतर माझी ह्याच्यासाठी योग्यता मी समजत नाही. मला तर मी बघितलं ग्लॅडविन जयकर साहेब आणि पठारे साहेब, म्हटलं बापरे, यांच्यासमोर मी कसं बोलू आता? आणि मी प्रार्थना केली प्रभूकडे. त्यानं तुमच्या मंडळीमध्ये लेजंड्स आहेत, प्रभूचे फार जुने, त्यांनी खूप वर्ष सेवा केलेली प्रभूचे दास आहे. आणि हा ह्या मंडळीवरचा खूप मोठा आशीर्वाद आहे. आपण पुढे जाऊया, आपण वाचूया मत्ती कृष्णवर्तमान अध्याय 21 आणि वचन 23 ते 27. आपण मी पाळसाहेब विनंती करतो, वाचते. 23 ते 27 लिहिल्याप्रमाणे, नंतर तो मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हाला अधिकार कोणी दिला? येशूने त्यास उत्तर दिले, मीही तुम्हाला एक गोष्ट विचारतो, ती मला सांगा, तर कोणत्या अधिकाराने मीही करतो ते मीही तुम्हाला सांगेन. योहानाचा बप्तिस्मा कोठून होता, स्वर्गापासून किंवा माणसापासून? तेव्हा ते आपसात विचार करू लागले की स्वर्गापासून म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? बरे, माणसापासून म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेश का मानतात. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हाला ठाऊक नाही. तो त्यास म्हणाला, तर मग कोणत्या अधिकाराने मी हे करीत आहे ते मी तुम्हाला सांगत नाही. थँक्यू पाळसाहेब. बघा, या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने जे सोमवारी केलेलं आहे ना, मंदिराचं शुद्धीकरण, त्याच्यावरचा राग ह्या धार्मिक पुढाऱ्यांना आहे. आणि ते जो सर्वसमर्थ देव, ज्याने हे सर्व विश्व निर्माण केलं, ज्याने त्या मंदिरामध्ये वस्ती केली, ज्याने त्यांना आशीर्वाद दिला, सांभाळलं, त्या सर्वसमर्थ देवाला ते प्रश्न विचारत आहेत की हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मित्रांनो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त
त्यांना ते प्रश्न विचारतात आणि ते एका अर्थी त्यांचे बरोबर आहे, बिकॉज दे आर द कस्टोडियन ऑफ द टेम्पल. त्या मंदिराचे ते ह्या जगात असलेले ते त्याचं कामकाज पाहणारे ते होते. परंतु ह्या ठिकाणी देवाच्या आणि ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये ते नाही आहेत. नाहीतर त्यांनी हा प्रश्न विचारलाच नसता. जर त्यांनी धर्मशास्त्र चांगलं समजून घेतलं असतं, देवाची इच्छा समजून घेतली असती, तर त्यांनी हा प्रश्न प्रभूला कधीच विचारला नसता की तुम्ही हे कोणत्या अधिकारानं मंदिराचं शुद्धीकरण करता, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. बऱ्याच वेळा आपण बायबल वाचतो, परंतु देवाची इच्छा आपल्याला समजत नाही. मी जेव्हा विधर्मी होतो तेव्हा बायबल वाचलं होतं आणि उत्पत्तीचा पहिला अध्याय मला ते भूगोल वाटलं होतं तेव्हा, कारण की तेव्हा देवाच्या आत्म्याविरहित मी ते वाचलं होतं. पण जेव्हा मी पुन्हा वाचलं तर त्यामध्ये देवाचं सामर्थ्य, देव पिता, देवपुत्र, देव पवित्र आत्मा, तो मला त्यामध्ये दिसला. आणि देवानं कशा प्रकारे एका दिवशी 2दा म्हटलं की हे खूप चांगलं आहे, हे खूप चांगलं आहे, आणि एका दिवशी म्हटलं, एका दिवशी काहीच म्हटलं नाही, चांगलं आहे किंवा नाही काहीच म्हटलं नाही. कारण की त्या अंतराळामध्ये कोण होता? जगाचा अधिपती होता. आणि देव म्हणतो, काहीच बोलत नाही देव, पण एका वेळी म्हणतो तो ते चांगलं आहे. आता ह्या गोष्टी जेव्हा आम्हाला पवित्र आत्मा मिळतो ना, तेव्हाच आम्हाला कळतात प्रियांनो. कारण की आमच्या ठाई काही चांगलं बसत नाही मुळात पूर्वीपासून. आम्ही देवाचे शत्रू, देवाच्या क्रोधाची प्रजा असे आम्ही होतो. परंतु जेव्हा देवाच्या कृपेने मला प्रभूचा आशीर्वाद मिळाला आणि पवित्र आत्म्याचं दान प्रभूने त्याच्या कृपेनं दिलं मला. मी तर नाहीच म्हणत होतो, येशू ख्रिस्ताला मी मानतच नव्हतो, मी कधीच ख्रिस्ती होणार नाही असा मी निश्चयाने त्या ठिकाणी शिकायला गेलो होतो. परंतु प्रभूने माझी भेट घेतली आणि जेव्हा पवित्र आत्मा मिळाला, आत्म्याचं कार्य माझ्या हृदयात झालं, तेव्हा मग मी रडलो. तेव्हा मी माझ्या पापांसाठी पश्चाताप केला. तेव्हा मी कबूल केलं की हो प्रभू, मी पापी आहे आणि माझे सर्व पापे रडून पश्चाताप करून मी क्षमा मागितली प्रभूला. तेव्हापासून प्रभूचा आत्मा तो आम्हाला एकदा मिळाला की तो आम्हाला कधी सोडून जात नाही. जुन्या करारामध्ये आत्मा सोडून जायचा, देवाचा आत्मा कुणाला सोडून गेला होता? शौलाला. थँक्यू बाळासाहेब, शौलाला सोडून गेला. नवीन करारामध्ये एकदा तुमचं तारण झालं की देवाचा आत्मा कधीच सोडून जात नाही. जरी आम्ही पाप केलं होतं, आमच्याकडनं पाप, तर देवाचा आत्मा काय होतो? दुःखी होतो. देवाला ते वाईट वाटतं की हे माझं लेकरू माझ्या वचनाप्रमाणे चालत नाही आहे, आणि म्हणून देव खिन्न होतो. प्रियांनो, ह्या ठिकाणी त्यांची देवासोबत आणि ख्रिस्तासोबत सहभागिता नव्हती, म्हणून ते म्हणतात की तुम्ही हे कोणत्या अधिकाराने मंदिराचं शुद्धीकरण करता? तुम्हाला कोणी अधिकार दिला? मग प्रभू ख्रिस्ताने त्यांना एक प्रश्न विचारला की मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर तुम्ही मला त्याचं उत्तर दिलं तर मी तुम्हाला सांगेल की मी कोणत्या अधिकाराने हे करत आहे. आणि मग प्रभूने त्यांना विचारलं की तुम्ही काय म्हणता? बाप्तिस्मा मागणारा योहान हा स्वर्गापासून होता का मनुष्यापासून होता? त्यांनी आपसात विचार विनिमय केला आणि त्यांनी मग काय म्हटलं त्या ठिकाणी, जर तो स्वर्गापासून आहे असं म्हटलं तर मग तुम्ही त्याच्यावरती का विश्वास ठेवला नाही, असा हा विचारेल. आणि जर मनुष्यापासून म्हटलं तर लोकांची त्यांना भीती वाटते की लोक बाप्तिस्मा योहानाला संदिष्ट मानत होते, आणि म्हणून त्यांनी मधला मार्ग काय काढला? आम्हाला ठाऊक नाही, आय डोंट नो. सोपं आहे म्हणणं आहे ना, काहीच नाही करायचं हे सोपं आहे, पण काहीतरी करायचं म्हटलं तर ते कठीण आहे. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे. या ठिकाणी प्रभूने त्यांना काय उत्तर दिलं? हे आमच्यासाठी शिक्षण आहे. असे प्रश्न जेव्हा आपल्याकडे येतात ना, तर आपणही अशा प्रकारचं उत्तर देऊ शकतो, कारण की आपल्याला प्रभूचं आचरण करायचं आहे. आपल्याला प्रभू जसा वागला तसं आम्हाला आचरण करायचं आहे. प्रभूने काय म्हटलं त्यांना? जर तुम्ही असं म्हणता तो कोणत्या अधिकारी हे आला हे तुम्हाला जर माहिती नाही, देवापासून आला का मनुष्यातून आला, तर मग मीही कोणत्या अधिकाराने आलो किंवा हे करतो हे मी तुम्हाला सांगत नाही.
काही गरज नाही सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची. आमच्याकडे उत्तर असतं, पण नॉट नेसेसरी दॅट एव्हरी टाईम वी शुड आन्सर एव्हरी क्वेश्चन. काही रिझर्व ठेवायचं. आणि ह्या ठिकाणी प्रभूने आम्हाला शिकवलं आहे. आपण पुढे जाऊया. मत्ते शुभवर्तमान अध्याय 21 वचन 28 ते 32 आपण ह्यावेळी वाचूया. 28 ते 32 वचन येण्याप्रमाणे, तुम्हाला काय वाटते ते सांगा बरे. एका मनुष्याला 2 मुलगे होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. त्याने उत्तर दिले, जातो महाराज. पण तो गेला नाही. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले, पण तो म्हणाला, मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. या दोघांकडून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले ते म्हणाले दुसऱ्या मुलाने. येशूने त्यास म्हटले, मी तुम्हाला नजीक सांगतो, जकातदार व कसबीनी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात. कारण योहान नीतीच्या मार्गाने तुम्हाकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जकातदार व कसबीनी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हाला पस्तावा झाला नाही. मंगळवारचा हा 3रा प्रसंग. या ठिकाणी प्रभूने त्यांना 2 पुत्रांचा दृष्टांत सांगितला आहे. या ठिकाणी हे 2 पुत्र आहेत आणि त्यांना द्राक्षमळामध्ये कामाला पाठवलं आहे. द्राक्षमळा पुन्हा आला. जेव्हा जेव्हा द्राक्षमळा येईल तेव्हा कोण आहे? इस्रायल राष्ट्र आहे ना, कारण की इस्रायल राष्ट्राला द्राक्षमळाची उपमा बायबलमध्ये आहे. आता हे जे 2 मुलं आहेत हे सुद्धा 2 प्रकारचे इस्रायल लोकच आहेत. आणि ह्यांच्यामध्ये जो पहिला आहे तो आहे एक गट जो की स्वतःला धार्मिक समजायचा, आणि दुसरा जो गट आहे तो आहे जकातदार आणि पापी. तिथं स्पष्ट म्हटलेलंच आहे प्रभूने. जकातदार आणि पाप्यांनी काय केलं? त्या ठिकाणी यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा योहान बाप्तिस्मे करायचा तेव्हा ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याच्याकडून कशाचा बाप्तिस्मा घेतला? थँक्यू. पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घेतला. अजून त्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता. येशूचा बाप्तिस्मा, येशू बाप्तिस्मा करेल हे योहानाने सांगितलं होतं की तो पवित्र आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा करेल. पण योहानाने जो बाप्तिस्मा आणला तो पश्चात्तापाचा बाप्तिस्मा. तो बाप्तिस्मा घेऊन त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केला आणि देवाने त्याबद्दल त्यांना आशीर्वादितही केलं. बघा, जो आपली पापे पदरी घेतो देव त्याच्या पापांची क्षमा करतो, बरोबर आहे. आणि त्यांना त्यांच्या पापांची क्षमा केली देवाने, त्यांना आशीर्वाद मिळाले हे त्यांनी पाहिलं. पण तरीही असं म्हटलेलं आहे की तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि पश्चाताप करावा अशी तुम्हाला सुबुद्धी झाली नाही. हे जे दोन्ही गट आहे हे इस्रायल राष्ट्रातलेच लोक आहे, परंतु याच्यामध्ये एक गट असा आहे की ज्याने पश्चाताप केला आणि एक गट असा आहे की त्यांनी पश्चाताप केला नाही. आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्यांना धर्मशास्त्र माहिती होतं, जे धर्मशास्त्राचे पंडित होते, तो गट पश्चाताप करत नाही. आणि ज्यांना धर्मशास्त्र माहिती नव्हतं, जे पापी होते, जकातदार होते, त्यांनी मात्र पश्चाताप केला. आपण पुढे जाऊया. 4था जो प्रसंग आहे तो आहे मत्ते 21 अध्याय वचन 33 ते 46 आपण वाचूया. 33 ते 46 याप्रमाणे आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी गृहस्थ होता, त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणले व माळा बांधला आणि तो माळ्यास लावून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्याकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणास कोप दिला, कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडमार केला. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले, त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारीस आहे, चला आपण याला जिवे मारू व याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील? ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करेल आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुष्टांकडे तो द्राक्षमळा लावून दे. येशू त्यास म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोळशीला झाला.
हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे असे शास्त्रात तुमच्या वाचनात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यात तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. जो या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भोगाभोगा करून टाकेल. मुख्य याजक व फरीसी त्याचे दाखले ऐकून हा आम्हाविषयी बोलत आहे असे समजले. ते त्याला धरावयास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली, कारण ते त्याला संदेष्टा मानित होते. थँक्यू पळसाहेब. माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी कुणाशी बोलत आहे? हे जे सर्व तो सांगत आहेत एकानंतर एक इन अ सिरीज हे दाखले, तो मुख्य याजक, इस्रायल राष्ट्राचा धार्मिक प्रमुख आणि वडील आणि परुषी आणि अजूनही काही असतील त्या ठिकाणी वेगवेगळे गट होते त्यांच्यामध्ये, त्या लिडरशिपशी तो बोलत आहे. इस्रायल राष्ट्राच्या धार्मिक प्रधानांशी तो बोलत आहे. आणि तो बोलत असताना या ठिकाणी आपण आधी पाहिलं की ज्या योहानाला त्यांनी नाकारलं आणि ख्रिस्तालाही त्यांनी नाकारलं, ते नाकारत असताना त्यांनी देव पित्याला नाकारलं. कारण की योहानाला कोणी पाठवलं होतं? प्रभू ख्रिस्ताला कोणी पाठवलं होतं? देव पित्याने पाठवलं होतं. त्याने त्या ठिकाणी देव पित्याचा नाकार केला आहे. आता ह्या शास्त्रपाठामध्ये आपण पाहतो, देवाने स्वतःचा पुत्र पाठवला. देव पुत्राचा त्यांनी ह्या ठिकाणी नाकार केला, हे प्रभू ख्रिस्तांना त्यांच्या लक्षात आणून देत आहे. बघा, या ठिकाणी इस्रायल राष्ट्र हा तो द्राक्षमळा आहे आणि जे माळी आहेत ते धार्मिक पुढारी आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी आहे मंदिराचं व्यवस्थापन करायची, लोकांना धार्मिक शिक्षण देण्याची, सर्व विधी पाळायची. असे जे आहेत ते त्या ठिकाणी सर्व माळी आहेत. आणि हंगाम घ्यायला आलेले हे कोण आहे? आत्म्याचं फळ घ्यायला आलेले ते आहे संदेष्टे. मग ते मोशेपासून तर मलाकीपर्यंत. आणि आणखी नव्या करारामध्ये बाप्तिस्मा करणारे योहान. मोशेचं काय, ह्या लोकांनी काय केलं? त्याला दगडमारपर्यंत त्यांनी हा दगड उचलले आहे ना, आणि त्याच्याशी किती भांडले, तो विषय फार वेगळा. आणखी त्याच्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्यावरती आला आणि कित्येक मेले. कारण की देवाच्या अभिषेकाशी कोणी भांडू नये. देवाचा दास हा देवाच्या इच्छेप्रमाणे देवाची सेवा करण्यासाठी तो समर्पित असतो. संदेष्टांशी हे लोक वारंवार भांडले. शेवटचा जो संदेष्टा आपण पाहतो येशू ख्रिस्ताच्या आधी बाप्तिस्मा करणारा योहान, त्याचं काय केलं? त्यालाही जीवे मारलं ना. त्याला जीवे मारलं. ते जरी त्या कैसराने मारलं, फिलिप नावाचा कैसर मला वाटतं, फिलिपाने, पण त्याच्याविरुद्ध एक ब्र शब्द मुख्य याजक बोलला नाही, कोणी धार्मिक पुढारी बोलला नाही. याचं जास्त दुःख आहे. तो देवाचा संदेष्टा होता, तो त्यांच्यासाठी आलेला होता, परंतु त्यांना विरोध केला. या ठिकाणी प्रभू म्हणतात की त्यांनी कुणाला पाठवलं? त्यांनी संदेष्टे पाठवले. त्यांनी काही दास पाठवले जे की हंगाम घेतील, परंतु त्यांनी काय केलं? ते त्याच्याशी त्यांना जीवे मारलं, धोंडमार केला. शेवटी देवाने पाहिलं की निदान आपल्या पुत्राचा मान राखतील, आणि शेवटी त्यांनी पुत्राला पाठवलं. आणि मग त्यांनी आपसात विचार केला की अरे हा तर वारस आहे, मग ह्याला आपण मारून टाकू आणि हा द्राक्षमळा पूर्ण आपला होईल. या ठिकाणी पुत्राचं त्यांनी काय केलं? त्यांनी देवपुत्राचा त्या गुलगुथा टेकडीवरती खून केला. ही अतिशयोक्ती नाही आहे, कारण की प्रभू ख्रिस्तामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता. निर्दोष, निष्कलंक देवाचा कोकरा, त्यांच्यासाठी सर्व काही चांगलं कल्याणकारक होईल असं करायला तो आलेला होता. त्यांना सर्व प्रकारचे आशीर्वाद त्याने दिले होते, पण तरीही त्यांनी त्याला
वधस्तंभावरती खिळून मारलं. आणि त्यांनीच मागणी केली. प्रमुख याजक तिथं आघाडीवर होते आणि सर्व धार्मिक प्रहरी आघाडीवर होते. त्यांनी लोकांना उकसवलं, बरब्बाला मागू नका. कुणाला मागा? कुणाला हे करा? खिळा. वधस्तंभावरती ख्रिस्ताला खिळा, बरब्बाला सोडा. पिलाताने सुद्धा 3 वेळा म्हटलेलं आहे की मला ह्या मनुष्यामध्ये कोणताही दोष आढळत नाही. 3दा बोललेलं आहे. लुकामध्ये 3दा म्हटलेलं आहे, योहानामध्ये 3दा म्हटलेलं आहे. हे रेकॉर्ड केलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि देवाचं वचन सत्य आहे. त्या आत्म्याच्या प्रेरणेनं आमच्याकडे आलेलं आहे. आमचा प्रभू पूर्णपणे निर्दोष होता, पण तरीही त्यांनी निर्दोष निष्कलंक अशा आमच्या प्रभूला, सदाजीवी देव जीवनाच्या प्रभूला त्यांनी वधस्तंभी खिळलं. हे कोण बोलतं? पेत्र बोलतो. जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आलं पेंटिकॉस्टच्या दिवशी आणि मग पेत्रचं भाषण झालं, त्यांना सांगितलं धैर्याने की तुम्ही जीवनाच्या प्रभूला वधस्तंभी खिळलं, परंतु तुमचं ते खिळणं देवाने रद्दबातल केलं. कसं? तो पुन्हा जिवंत झाला. तुमचं मारणं, त्याला खिळणं हे देवाने कॅन्सल केलं. तो कारण की आता जिवंत देव आहे. त्यानं ह्या ठिकाणी फार एक महत्त्वाची गोष्ट आहे. वचन 43मध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आधी त्यांना म्हणतात की मग आता जेव्हा पुत्राला मारलं तेव्हा जेव्हा मालक येईल द्राक्षमळ्याचा, तो त्या लोकांचं काय करेल? तर ते काय म्हणतात की तो त्यांच्याकडनं तो मळा काढून घेईल आणि जे कोणी त्याला फळ देतील ना, अशा लोकांकडे तो द्राक्षमळा देईल. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात की तुम्ही बरोबर सांगताय. आणि मग प्रभू म्हणतात वचन 43मध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगतो देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल आणि जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. व्हेरी इम्पॉर्टंट. मी अंडरलाईन केलं माझ्या बाईमध्ये रेड लेटरने. हे वचन आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आज आम्ही देवाच्या राज्यात आहोत. ही निव्वळ प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे. देवाचं राज्य इस्रायलमधून काढून घेतलं देवाने आणि आम्ही जे परराष्ट्रीय होतो ना, त्या आम्हाला दिलं आणि आम्हाला आशीर्वादाचे पात्र केलं. आम्हाला देवाचे पुत्र बनवलं. आम्हाला अब्राहामाचे संतान केलं. आपण म्हणतो ना गीत, फादर अब्राहम मेनी सन्स सन फादर अब्राहम, आय एम वन ऑफ देम अँड सो आर यू. आम्ही कलम केलेलं राष्ट्र इस्रायल, आम्ही सुद्धा इस्रायल आहे. विश्वासाच्या द्वारे, ख्रिस्तामध्ये विश्वासाद्वारे देवाने आम्हाला नवीन इस्रायल बनवलं आणि आम्हाला देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे. देवाचं राज्य आज ख्रिस्ती चर्चमध्ये आहे. प्रियांनो, जिथे जिथे देवाचे लोक आहेत त्यांच्यामध्ये देवाचं राज्य आहे आणि ते देवानं इस्रायलमधून काढून आमच्यामध्ये दिलेलं आहे आणि ते तोपर्यंत राहील. ते सुरू झालं कधी? पेंटिकॉस्टच्या दिवसापासून ते सुरू झालं आणि ते कुठपर्यंत राहणार आहे? रॅप्चरपर्यंत. पवित्र आत्माला आणि पवित्र आत्मा आमच्यासोबत आज आहे आणि आम्ही रॅप्चर जाणार आम्ही वरती प्रभूकडे. तोपर्यंत देवाचं राज्य हे चर्चमध्ये आहे आणि नंतर पुन्हा इस्रायलवरची देवाची कृपा कधीच संपली नाही. देवाने इस्रायलवरचं प्रेम करणं सोडलेलं नाही आणि त्या 7 वर्षाच्या संकटामध्ये सुद्धा देव इस्रायल लोकांना आत्मा देणार आहे विश्वासाचा. आणि जसं ते 7व्या अध्यायामध्ये प्रकटनामध्ये 1,44,000 इस्रायली सुवार्थिक जगभर जातील आणि वधस्तंभी खिळलेला ख्रिस्त त्याला गाजवतील, जो की पुन्हा जिवंत झाला. आणि त्याच्यावरती कधी आतापर्यंत एवढ्या लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्या काळामध्ये एवढे विश्वास ठेवतील आणि फार मोठा लोकसमुदाय स्वर्गाच्या राज्यामध्ये त्या 7 वर्षाच्या काळामध्ये येईल. जरी सैतानाचं राज्य आहे ना, पण देवाला सर्व शक्य आहे. आजही आम्ही भिवू नये. आज सकाळी आम्ही ते बाप्तिस्मा झालेल्या मुलांना जेव्हा आम्ही सांगत होतो तेव्हा तुम्ही भिवू नका. सैतान परीक्षा घेईल, पण तुमच्यामध्ये जो आहे तो ह्या जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो कसा आहे? मोठा आहे. ह्या जगाचा अधिपती सैतान आहे, पण त्याला काहीच करता येत नाही. आज तुम्ही आणि मी जिवंत देवाची येशू ख्रिस्ताची आराधना करतो, त्याचा जयजयकार करतो. रस्त्याने आम्ही मिरवणुका काढल्या रविवारी. आम्हाला तो काहीच करू शकत नाही. तो पाहतो आम्हाला. तो इथे कधी चाललेला बसलेला असणार आहे,
त्याचे दूत ते पाहतात आम्हाला, पण ते आपल्याला टच करू शकत नाही, ते स्पर्श करू शकत नाही. जर त्यांना आम्हाला स्पर्श करायचा तर त्यांना स्वर्गामध्ये जाऊन परमेश्वराकडनं परमपित्याकडनं परवानगी घ्यावी लागेल. ज्या प्रकारे पेत्रासाठी परवानगी मागायला सैतान गेला होता, असं प्रभू ख्रिस्त म्हणतात शिष्यांना की पेत्रा पेत्रा तुला चाळणीसारखं चाळावं म्हणून सैतानं तुझ्याविषयी मागणी केली होती, परंतु त्याची मागणी स्वीकारली का देवानं? त्याची मागणी नाकारण्यात आलेली आहे. हे स्पष्ट प्रभू ख्रिस्ताने पेत्राला आणि शिष्यांना सांगितलं होतं. आज आम्ही कोणी मोठे नाही आहे, आम्ही काही फार शक्तिमान, फार धार्मिक आहोत, फार चांगले आहोत म्हणून नाही, पण आमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे ना, त्याला तो सैतान घाबरतो आणि तो आम्हाला काहीच करू शकत नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये जो पवित्र आत्मा देवाने दिला आहे ना, त्याचा आपण आदर केला पाहिजे आणि पापापासून आमचं शरीर शुद्ध पवित्र राखलं पाहिजे. प्रियानो, लक्षात घ्या, आज आम्हाला जो हा वाटा मिळालेला आहे तो आम्हाला धरून ठेवला पाहिजे. हा काही साधा सोपा वाटा नाही आहे ना. अनंत कालचं सार्वत्रिक जीवन आम्हाला देवाने दिलं आहे आणि म्हणून इस्रायल राष्ट्राने तो वाटा गमावला, कारण की त्यांनी फळ दिलं नाही म्हणून त्यांच्याकडनं ते काढून घेतलं. आम्हाला का दिला? आम्ही फळ द्यावं म्हणून दिलेलं आहे. आज जर आम्ही फळ दिलं नाही तर सावधान. हा देवाचं वचन आम्हाला इशारा देतं की आमच्या आत्मिक जीवनाला जर फळ नसेल, आमच्यामध्ये प्रीती नसेल, शांती नसेल, सहनशीलता नसेल, आम्ही सुवार्थ सांगत नसू, आम्ही प्रभूसाठी आत्मे जिंकत नसू, आमच्या मंडळीमध्ये बाप्तिस्मे होत नसले है ना, आमची मंडळी वाढणारी मंडळी नसेल, आम्ही देवाची स्तुती करणार नसू, तर आमच्यामध्ये प्रभूला काहीच फळ मिळत नाही. अशा मंडळी आपण आहे आज जगामध्ये. मी तुम्हाला सांगितलं 4 प्रकारच्या मंडळी आहे. थुअतिराची मूर्तिपूजक मंडळी, सार्दिसची मृत मंडळी, फिलाडेल्फियाची ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणारी मंडळी आणि लौदिकेची धर्मभ्रष्ट आणि लोकांचा सन्मान उदो लोकांचा आहे. साहेब साहेब साहेब. जर साहेब नाही म्हटलं तर पालकाला भीती वाटते की साहेब चर्च सोडून जातील. प्रियांनो, आम्हाला लौदिकेची मंडळी जी आहे ना त्याचा आपण अभ्यास करा आणि त्या मंडळींचे केलं ना ते आपण करूया, कारण की त्याच एका मंडळीला लोकांतरामध्ये रॅप्चरमध्ये वाटा आहे. बाकीच्या मंडळ्या तिन्ही ह्या महासंकट काळामध्ये सैतानाच्या राज्यामध्ये पुढे जातात. स्पष्ट वचन आहे त्या ठिकाणी प्रेरणामध्ये 2 आणि 3 अध्यायामध्ये. आपण पुढे जाऊया. 22वा अध्याय वचन 1 ते 14 आपण ऐकूया. 22वा अध्याय 1 ते 14 लग्नाच्या मेजवानीचं दृष्टांत. येशूपुरं त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईना. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले, मी आमंत्रितास असे म्हटले की आमंत्रितात असे सांगा, पहा मी जेवणावळ तयार केली आहे, माझे गळे व पृष्ठपासून कापले आहे, सर्व सिद्ध झाले आहे, लग्नाच्या मेजवानीत चला. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला केले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व त्यास जिवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्याचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हाला आढळतील तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमवले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी बोलून गेला. मग राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेर अंधारात टाका, येथे रडले व दाखवले चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. थँक्यू पळसाहेब. लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत. या ठिकाणी जरी प्रभूने म्हटलं की ते राज्य तुमच्यापासून काढून घेतलं जाईल आणि जे फळ देतील त्यांना दिलं जाईल, पण तरीही देवाची आशा इस्रायल आहे. आणि म्हणून प्रभू आता त्यांना पुन्हा सांगत आहे की तुम्हाला सुवार्ता कंटिन्यू राहील ख्रिस्ताची, तुमच्यामध्ये देवाचं वचन गाजवलं जाईल.
प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला, त्याच्यानंतर पहिला संदेश कुणाला दिला? परराष्ट्रांना दिला का? नाही, इस्रायली लोक होते. आणि ते वलांडण सणासाठी आणि त्याच्यानंतर तो प्रथम फळाचा सण होता, त्यासाठी ते थांबलेले होते पुष्कळसे लोक. आणि ते जगाच्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांमधून तिथं आलेले होते आणि त्यांना पहिला संदेश दिला. प्रेषितांच्या कृत्यामध्ये पॅटर्न काय आहे बघा सुवार्तेचा. पवित्र आत्मा, आता प्रेषितांची कृत्य म्हणजे प्रेषितांची कृत्य आहे, परंतु ते पवित्र आत्म्याची कृत्य आहे. खरं म्हणजे पवित्र आत्मा कार्य करत आहे आणि पवित्र आत्मा सामर्थ्याने आधी यहूद्यांना आणि नंतर परराष्ट्रांना, हा पॅटर्न आहे. देवाने प्राधान्य इस्रायल लोकांना दिलेलंच आहे, पण तरीही त्यांनी स्वीकारलं का? काही लोकांनी स्वीकारलं, परंतु ॲज अ नेशन त्यांनी रिजेक्ट केले सुवार्ता. नेशन म्हणजे कोण? बघा, राजाचं पाप हे त्या देशाचं पाप आहे असं बायबलचा शिक्षण आहे. दाविदाने जेव्हा पाप केलं तेव्हा देशातले किती लोक मेले? 70,000 लोक मेले. आणि देवाने म्हटलं देवदूताला की आता आवर, बस पुरे आता. कुटुंब प्रमुखाचं पाप हे त्या कुटुंबाला भोगावं लागतं. संस्था प्रमुखाचं पाप हे त्या संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व लोकांना भोगावं लागतं. आणि म्हणून हा ख्रिस्ती संस्थांनी सर्वे केलेला आहे की ह्या जगामध्ये कुटुंबांचे प्रमुख जर ख्रिस्ती असले, विश्वासणारे असले, देवामध्ये असले, तर त्यांचे फळं काय मिळतात? तर त्याच्यामध्ये असे रिपोर्ट आले की त्याच्यातून कित्येक अमेरिकेचे अध्यक्ष झाले, व्हाईस प्रेसिडेंट झाले, कित्येक सिनेटचे सदस्य झाले, कित्येक त्या ठिकाणी न्यायाधीश बनले आणि कित्येक देवाचे सेवक झाले लाखोने. पण जे कुटुंब प्रमुख देवामध्ये नव्हते त्यांचे परिवारातले पुष्कळांना काय झालं? तुरुंगवास झाला आणि त्यांच्यावरती करोडो रुपये खर्च करावे लागले सरकारला. आणि म्हणून जे आम्ही कुटुंब प्रमुख आहोत, जे आम्ही शाळेचे प्रमुख आहोत, जे आम्ही हॉस्टेलचे प्रमुख आहोत, हे मी सर्वांना सांगतो. माझ्या तिथं VTCमध्ये मी जात असतो, त्यांना पण मी सांगत असतो ही गोष्ट की हे लेकरं देवाने तुमच्या हातात दिलेले आत्मे आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात देवाला. देवाचा दास आहे ना, तर मी जर कितीही लहान असलो ना, पण मी धैर्यानं सांगतो की हे सर्व आत्मे जिंकणं, कमीत कमी त्यांना सुवार्थ सांगणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे आमचं काम आहे. माझे लेकरं आहेत, माझे नातवंड आहेत, त्यांना जर मी सुवार्थ सांगितलं नाही आणि ते जर प्रभूमध्ये आले नाही तर माझं सेवा कार्याला काही अर्थ आहे का? कारण की प्रभू काय म्हणतो? प्रभू म्हणतो की मी आणि माझे घराणे परमेश्वराची सेवा करणार. जर माझी बायको माझ्यासोबत सेवेला नाही आहे, जर तिला मला विरोध आहे, तर मी सेवा करू शकेल का? आधी तर मी माझ्या बायकोसोबत बसून प्रार्थना करून देवाचं वचन तिला सांगून तिला विश्वासामध्ये आम्ही एकत्र वाढलं पाहिजे. मुलांना, आमचे मुलं पहिली मिशन फील्ड आहे आमच्यासाठी, है ना. स्वतःच्या लेकरांना आम्हाला आधी प्रभूमध्ये आणायचं आहे. आमची नातवंड, सुना, प्रत्येक गोष्टीसाठी मी प्रार्थना करायला पाहिजे. मी माझ्या 2 सुना आहेत, त्यांच्यासाठी कित्येक वर्ष आम्ही प्रार्थना करत होतो. आणि देव चांगला आहे, देव चांगलं ते आम्हाला देतो. आमच्या अपेक्षेपेक्षा देव आम्हाला चांगलं देतो आणि आशीर्वादाने भरतो आणि सर्व काही चांगलं होतं. ह्या ठिकाणी काय झालेलं आहे? ह्या राष्ट्राने त्यांना सुवार्ता आली, परंतु त्यांनी प्रेषणाच्या कृत्यामध्ये सुद्धा पवित्र आत्मा त्यांशी बोलत आहे, बरोबर आहे. आता ते कुणाला नाकारतायत? त्यांनी देवपित्याला नाकारलं, त्यांनी देवपुत्राला नाकारलं, आता ते पवित्र आत्म्याला नाकारत आहे. बघा, मत्ते त्याचा 12वा अध्याय आणि वचन 32मध्ये असं लिहिलेलं आहे, मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी बोलले, काही बोलले तर त्याची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही, ह्या युगातही नाही आणि येणाऱ्या युगातही नाही, असं लिहिलं. आणि तिथं काय म्हटलंय पुढं? तिथं असं लिहिलंय, तेव्हा राजाला राग आला, त्याने आपले सैनिक हे थोडं मागे सरकू का?
तेव्हा राजाला राग आला. तेव्हा त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा काय म्हटलंय, नाश केला. बघा, लक्ष द्या, त्यांचे नगर जाळून टाकले. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना वारंवार सांगत आहे, जर तुम्ही वारंवार जर तुम्हाला संधी देऊ नये, जर तुम्ही असेच वागत राहिला आणि देवाच्या सुवार्थेचा नाकार करत राहिला, देवपिताला नाकारलं, देवपुत्राला तुम्ही देव पवित्रात्मा नाकारलं, तर मग मात्र काय घडेल, तर हे घडणार आहे. यरूशलेममध्ये सैन्य पाठवलं जाईल आणि ते त्या नगराचा काय करेल, नाश करेल. हे इसवी सन 70 पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि मग पराष्ट्रीयांकडे वळले. प्रत्येक वेळी बघा काय व्हायचं, पौल ते सुवार्थ ऐकायचे नाही, ते विरोध करायचे. आणि म्हणून पौल काय म्हणायचा, आता मी तुम्हाला सोडतो आणि आता मी पराष्ट्रीयांकडे जातो, असं बोलून ते त्यांना मारायचे. अक्षरशः कितीतरी लोक वेळा त्याला मेल्यागत दगडमार केलेला आहे. असा तो मरून पडलेला आहे असं त्यांना वाटलं. आणि लोकांना वाटायचं की आता हा मेला. पण तो नंतर उठायचा, पुन्हा ज्या घरी राहिला तिथं जायचा, सकाळी लवकर उठायचा आणि दुसऱ्या गावी निघून जायचा आणि तिथं कुणाला तरी ठेवायचा. तो तिमोथी किंवा तीत किंवा दुसरे जे त्याचे होते ना, फिलोमेन, असे बरेच होते त्याच्यासोबत, एपफ्रोदित, असे बरेच सेवक होते, मार्क, ह्यांना तो ठेवायचा आणि तो पुढे दुसऱ्या गावाला निघून जायचा आणि तिथं तो पुन्हा सुवार्थ सांगायचा. पवित्र आत्म्याला इस्रायल लोकांनी वारंवार विरोध केला आणि म्हणून तो पराष्ट्रीयांकडे गेला. आणि पराष्ट्रीयांकडून इतकं काही पीक आलं की जगभर मिशनरी चळवळ सुरू झाली. आणि तो आहे फिलाडेल्फियाच्या मंडळीचा काळ. मग बरे वाईट जितके आढळले ना त्या सर्वांना एकत्र जमवलं आणि लग्नाचा मांडव सर्व लोकांनी काय केला, भरून गेला. खूप सर्व राष्ट्रामधून, आफ्रिका, एशिया, है ना, अनेक राष्ट्रांमधून, अनेक देशांमधून पुष्कळ आत्मे, त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी पण आहोत, है ना, की आम्ही प्रभूकडे आलो आणि हा मांडव भरून गेलेला आहे. आता देवाचे लोक, आता इस्रायल विरहित लोक आहेत ते. मग त्या ठिकाणी राजा आला पाहायला आणि काय पाहिलं, एक असा बसलेला होता की त्याने तारणाची पोशाख, लग्नाचा पोशाख घातलेला नव्हता. म्हणजे त्याने तारणाचा पोशाख घातला नव्हता. हे येशू ख्रिस्त काय सांगायचं की तारण हे वैयक्तिक आहे आणि प्रत्येकाला ते प्राप्त होणं आवश्यकच आहे. त्याच्याशिवाय स्वर्गराज्यात कोणी जाऊ शकत नाही. देहाने जन्मलेले ते देह आहेत आणि आत्म्याने जन्मलेले ते आत्मा आहे. आत्म्याने नव्याने जन्म घेतल्याशिवाय कुणालाही देवाच्या राज्यामध्ये जाता येत नाही. तारण झाल्याशिवाय कुणालाही स्वर्गराज्यात प्रवेश नाही आहे. देवाच्या राज्यामध्ये कुणाचाही प्रवेश होऊ शकत नाही. हां, आता एक गोष्ट वेगळी आहे, क्षमा करा, आपल्यामध्ये असं कोण नाही. पण समजा पाळकाशी आम्ही खोटं बोललो आणि बाप्तिस्मा घेऊन टाकला, आत्म्याने नवा जन्म झालेला नाही, असे पकडले जातील की पकडले जातील? हे तो पकडलेला गेला आहे. तेव्हा आम्ही स्वतःकडे बघावं की माझा आत्म्याने नवा जन्म खरोखर झाला आहे का. प्रियांनो, देव आमच्या जीवाजीव आहे ना, तोपर्यंत आमच्या सगळ्या चुकांची क्षमा करायला तयार आहे. ह्या सुद्धा चुकीचे देव आम्हाला क्षमा करायला तयार आहे जोपर्यंत आमच्या जीवाजीव आहे. फक्त प्रोव्हायडेड वी शुड रिपेंट, आम्ही पश्चात्ताप केला पाहिजे, आमच्या प्रत्येक पापाची कबुली केली पाहिजे आणि आम्ही देवाकडे क्षमा मागितली पाहिजे आणि येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं ते पवित्र रक्ताचं अर्पण, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि आम्ही तारण मिळवलं पाहिजे, साधून घेतलं पाहिजे. हे प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. तारण हे वैयक्तिक आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या एकाला पिन पॉईंट केलेलं आहे त्या मांडवामध्ये. आपण पुढे जाऊया, आपण पुढचं वाचूया. अध्याय 22 वचन 15 ते 22. अध्याय 22 15 पुढे. कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न. नंतर पुरुषांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे या संबंधाने मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्यास हेरोद्यास त्याच्याकडे पाठवून म्हटले, गुरुजी, आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरीत नाही, कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते हे आम्हास सांगा. कैसराला कर देणे योग्य आहे की नाही? येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? कराचे नाणे मला दाखवा. तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ 1 रुपया दिला. त्याने त्यास म्हटले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते म्हणाले, कैसराचा.
तेव्हा त्याने त्यास म्हटले, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा. हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले. थँक्यू पाटील साहेब. नो कन्फ्रंटेशन विथ द गव्हर्नमेंट. दिस इज द टीचिंग इयर. सरकारशी, राजांशी, अधिकाऱ्यांशी ख्रिस्ती विश्वासाने कधीच भांडू नये. प्रभू ख्रिस्ताने या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे, जे देवाचं ते देवाला द्या आणि राजाचं ते राजाला द्या. आणि ह्याच्याविषयी डॉक्ट्रिन्स तयार झाल्या पुढे पत्रांमध्ये. रोमक्रस पत्र 13वा अध्याय है ना. तुम्ही राजांच्या अधीन राहा, अधिकाऱ्यांच्या अधीन राहा. तिमोथीच्या पत्रामध्ये राजासाठी प्रार्थना करा. हे कधी लिहित आहेत ते? जेव्हा प्रचंड छळ ते राज्य करत होते. त्या काळचे अधिकारी त्यांचा प्रचंड छळ करत होते. त्यांना उपाशी कुत्र्यांसमोर सोडत होते ते, आणि ते त्यांचे लसके तोडत होते. त्या काळामध्ये प्रियांनो हे पत्र लिहिली गेली, आणि तेव्हा म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या राजांसाठी प्रार्थना करा, तुमच्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा, त्यांचा मान राखा. ते काही करू तुम्हाला, पण आम्ही आमची ख्रिश्चनिटी सोडू नये. आम्ही आमच्या देवाच्या पुत्रत्वाचं जे गुणधर्म आहे ते सोडू नये. ही एकच शिकवण्याने या ठिकाणी आपण पुढे जाऊया. 22वा अध्याय वचन 23 ते 33. 22वा अध्याय 23 पासून 33. पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न. पुनरुत्थान होत नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले, गुरुजी, मोशेने सांगितले आहे की जर एखादा मनुष्य संतान नसता मेला तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. आम्हामध्ये 7 भाऊ होते, त्यातला पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. अशा प्रकारे दुसरा व तिसरा असे ते 7ही जण मेले, आणि सर्वांमागून ती स्त्री मेली. तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या 7 जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सर्वांची झाली होती. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत, तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हाला जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय? ते असे की मी अब्रामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव आहे. तो मृतांचा देव नाही तर जिवंतांचा आहे. हे ऐकून लोकसमुदाय त्याच्या शिकवणीचे आश्चर्य वाटले. थँक्यू पाळसाहेब. पुनरुत्थान पौलाने 15वा अध्याय पहिल्या ग्रंथीचा लिहिला आहे. हा एकच विषय आणि मोठा अध्याय आहे ना. मला वाटतं 58 काही वचनं त्याच्यामध्ये आहे. पुनरुत्थान आहे. आमचा प्रभू जो मरणात पुन्हा तिसरे जीवन झाला, त्याने मरणच मारले आणि प्रभू माझे विजय झाले. त्याने मरणाची नांगी तोडली है ना. मरणाची नांगी काय? नियमशास्त्र. नियमशास्त्र आम्हाला दोषी ठरवत होतं. नियमशास्त्र म्हणायचं की चोरी करू नको म्हणजे तू चोर आहे राजू. नियमशास्त्र म्हणतो की व्यभिचार करू नको म्हणजे तू व्यभिचारी आहे राजू. नियमशास्त्र म्हणतो की मूर्तीपूजा करू नको, तू मूर्तीपूजक आहे. आमच्याकडे अंगुली निर्देश नियमशास्त्र करतं. मरणची मारले आणि प्रभू ख्रिस्ताने त्या मरणाला तुमच्या माझ्यासाठी मारलेलं आहे. कारण की पापाचं वेतन मरण होतं, आणि पाप, मरण, सैतान, नरक हे आमच्यासाठी भविष्यासाठी होतं. पण त्या सर्वातून आम्हाला मुक्त केलं ख्रिस्ताने, आणि आता आमचा संबंध पापाशी नसावा. त्याचं वेतन जे मरण आहे त्या मरणाशी नाही आमचा संबंध, कारण की आम्हाला सार्वत्रिक जीवन आम्ही जगत आहोत. जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो त्याच वेळी सार्वत्रिक जीवनाला प्रारंभ होतो, आणि ते मृत्यूनंतरही जितके प्रभूमध्ये मरतात ते झोपी गेलेले आहेत, कारण ते पुन्हा उठतात आणि सदा सर्वत्र आम्ही जिवंत राहणार. आमची आध्यात्मिक जो सुरुवात ह्या भूतळावर येतोपर्यंत आहे, कारण की मेल्यानंतरच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. असं आम्ही त्या लोकाच्या 16व्या अध्यायामध्ये पाहतो, लाजराचा आणि श्रीमंत मनुष्याचा दृष्टांत. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आता त्यांची ती प्रथा होती. मुळात हा प्रश्नसुद्धा एक विचित्र प्रश्न आहे. पहिली गोष्ट तर एका मनुष्याने जास्त पत्नी करूच नाही. देवाने प्रारंभी, येशू ख्रिस्त म्हणतो, प्रारंभी असं नव्हतं, तुमच्या मनाच्या कठीणपणामुळे तुम्हाला त्याने दुसऱ्या बायका करू दिल्या आहे ना. हे पण प्रोविजन शिकवलेलं आहे. 1 मॅन 1 वुमन, एक पती एक पत्नी.
एका पतीला एकापेक्षा जास्त पत्नी नसावी आणि एका पत्नीला एकापेक्षा जास्त पती नसावेत. दिस इज द लॉ ऑफ गॉड. पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी उदाहरण आणलं एक, की 7 भाऊ होते आणि 7 भावांची ती बायको झाली होती. 7 भाऊ मेले, शेवटी ती मेली. पुनरुत्थानात ती कुणाची पत्नी होणार? ठीक आहे, आमच्यासाठी एक गुड टीचिंग आहे. प्रभूने आम्हाला ते शिकवलं आहे की मेल्यानंतर जेव्हा पुनरुत्थान होतं तेव्हा पुरुष आणि स्त्री हा भेदच नसतो. तेव्हा सर्व देवदूता सारखे आम्ही राहतो. तिथं लिंग नाही आहे. आणि म्हणून आम्ही देवदूत समान आहोत आणि देवदूत समान आम्ही देवाची आराधना करतो. कारण की देव हा मृतांचा देव नाही तर तो जिवंतांचा देव आहे. ते त्या ठिकाणी प्रभू म्हणतात की जसं मोशेला देऊन म्हटलं होता निर्गमाच्या पुस्तक 3 अध्याय 6 वचनामध्ये की मी अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे आणि ते जिवंत आहेत. मी जिवंतांचा देव आहे असं त्याला म्हणायचं आहे. आणि मोशे भयभीत झाला त्या ठिकाणी. आपण पुढे जाऊया. 22 अध्याय वचन 34 ते 40. सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा प्रश्न 34 ते 40. त्याने सदुक्यास निरुत्तर केले असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. थँक्यू पाडसाहेब. या ठिकाणी प्रश्न काय आहे? त्याने सदुक्याने निरुत्तर केला. परुषी आले आणि त्यांच्यातील एका शास्त्राने परीक्षा पाहण्यासाठी विचारलं की गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वात मोठी आहे? कोणती आज्ञा मोठी आहे? आता बघा, नियमशास्त्र आज्ञांचं पुस्तक आहे आणि एकूण जवळजवळ सुमारे 613 आज्ञा नियमशास्त्रामध्ये त्यांच्यासाठी दिल्या होत्या. त्यापैकी 248 होकारार्थी होत्या, म्हणजे तुम्ही हे करा, आणि 365 नकारार्थी होत्या की तुम्ही हे करू नका. एवढ्या सर्व 613 आज्ञांमध्ये सर्वात मोठी आज्ञा कोणती, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि प्रभू आता जे उत्तर देत आहे ते त्यांच्या धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे. अनुवाद आणि लेवीमध्ये आपण ते काढणार नाही, पण प्रभूने जे उत्तर दिलं त्यांना ते हेच आहे की तू काय कर. या सर्व आज्ञांचा सारांश एक आहे की तू देवावरती प्रेम कर, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने. वधस्तंभाचा उभा खांब आमच्या देवाकडे दर्शवतो, ज्या खांबावरती प्रभू ख्रिस्ताने त्याचा प्राण दिला. आणि जो तुझा भाऊ आहे, जो तुझा शेजारी आहे, त्याच्यावरती तू तुझ्या समान प्रीती कर. समजा त्याने व्यभिचार केला, मग त्याला तू शिक्षा देशील काय? तू जर व्यभिचार केला तर तुला कोणी शिक्षा दिली तुला कसं वाटेल, हा विचार करून आम्ही त्याची शिक्षेचा विचार करावा. त्याने चोरी केली म्हणून त्याला शिक्षा दे. तू चोर नाही आहे का? स्वतःवरती जशी प्रीती करशील तशी आपल्या भावावरती तू काय कर, प्रीती कर. आपण पुढे जाऊया. वचन 22 अध्याय 41 ते 46. 41 ते 46. परुषी एकत्र जमले असता येशूने त्यास विचारले, ख्रिस्ताविषयी तुम्हाला काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे? ते त्याला म्हणाले, दाविदाचा. त्याने त्यास म्हटले, तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो? परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूस तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार? तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्याला उत्तर देता येईना आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारावयास कोणी धसला नाही. मंगळवारचा हा 9वा प्रसंग आहे. मशियाविषयीचा प्रश्न स्वतः ख्रिस्त पुरुषांना विचारत आहे की तुम्हाला काय वाटतं, मशिया कोण आहे? आणि त्यांनी उत्तर दिलं ते बरोबर आहे. त्यांनी काय उत्तर दिलं? दावीद पुत्र आहे. मग दावीद पुत्र आहे तर मग स्तोत्र 110:1 मध्ये दावीद असं का म्हणतो की परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. परमेश्वराने माझ्या प्रभूला, दावीद म्हणतो की माझ्या प्रभूला. मग दावीद मशियाला प्रभू कसा म्हणतो जर तो दाविदाचा पुत्र आहे तर? हा त्यांचा प्रभू ख्रिस्ताचा त्यांना प्रश्न आहे. पण त्यांना उत्तर मिळालं का?
प्रियानो, आपण पवित्र आत्मा आज आमच्यासोबत आहे आणि म्हणून पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो की ह्याचं उत्तर काय आहे. एकच आहे ख्रिस्त, एकच आहे मशिया, तोच आहे दावीद पुत्र. त्याचे पुष्कळ नाव आहे. तो अभिषिक्त, देवाचा पवित्र आहे ना, देवाचा कोकरा, असे पुष्कळ नावं बायबलमध्ये येशू ख्रिस्ताला आहेत. आणि त्याला 2 नावं ह्या ठिकाणी दिलेली आहेत. एक म्हणजे दाविदाचा पुत्र आणि दाविदाचा प्रभू. आता दाविदाचा प्रभू तो कसा आहे? ख्रिस्ताचं जेव्हा देवत्व आहे ना त्या ठिकाणी, तेव्हा तो दाविदाचा प्रभू आहे. आणि ख्रिस्ताचं जे मानवत्व आहे तो दाविदाचा पुत्र आहे. शुभवर्तमान सुरुवात मत्तय 9 काळ सुरुवात कशी झाली आहे? अब्राहमाचा पुत्र, दाविदाचा पुत्र, येशू ख्रिस्त याची वंशावळी. इथं मानवाच्या रूपामध्ये तो आला. तो मानव म्हणून तो दाविदाचा पुत्र आहे. पण तो दाविदाचा प्रभू कसा आहे? कारण की तो देव आहे दाविदाचा, आणि म्हणून तो दाविदाचा प्रभू आहे. बरं, पुढे जाऊया. शेवटचा आणि दावत, माफ करा थोडा वेळ लागत आहे आज. आपण पुढचा अध्याय वाचूया. 23वा अध्याय 1 ते 36 वचन. 23वा अध्याय 1 ते 36. शास्त्री व परुषी यांचा निषेध. तेव्हा येशू लोकसमुदायास व आपल्या शिष्यास म्हणाला, शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हा सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावावयाचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करीतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करीतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे त्यास आवडते. तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गात आहे. तसेच आपणा स्वामी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करिता. तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणाऱ्यांनाही आत जाऊ देत नाही. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करिता. यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होईल. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही एक मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता, आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणापासून दुप्पट असा नरकपुत्र करिता. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही म्हणता, कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो. अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, यातून मोठे कोणते, ते सोने किंवा ज्याच्या योगे ते सोने पवित्र झाले ते मंदिर. तुम्ही म्हणता, कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो. अहो आंधळ्यांनो, ह्यातून मोठे कोणते, अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी. म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो, आणि जो मंदिराची शपथ घेतो तो त्याची व त्यात राहणाऱ्याची शपथ घेतो, आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची व त्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण पुदिना, बडीशेप व जिरे यांचा दशमांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत. या करावयाच्या होत्या तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकुट गाळून काढता व उंट गिळून टाकीता. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या पुरुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात,
परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. तसे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनितीने भरलेले आहात. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजविता आणि म्हणता, आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साक्षीदार झालो नसतो. यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहात अशी स्वतःविषयी साक्ष देता. तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. अहो सापांनो, सापाच्या पिल्लांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? म्हणून पहा, मी तुम्हाकडे संदेष्टित ज्ञानी व शास्त्री यास पाठवतो. तुम्ही त्यांच्यातील कित्येकास जीवे माराल व वधस्तंभावर खेळाल, आणि कित्येकास तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल, यासाठी की नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान यामध्ये ज्याला तुम्ही जीवे मारले तो बरख्याचा पुत्र जकर्या ह्याच्या रक्तापर्यंत जे सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे, त्याचा दोष तुमच्यावर यावा. मी तुम्हास खचित सांगतो, या सर्व गोष्टी या पिढीवर येतील. थँक्यू पाळेसाहेब. हा 10वा प्रसंग. आपण इथं ह्या प्रसंगाच्या ठिकाणी थांबणार आहोत. एक 5 मिनटं मी घेतो आणि उरलेले पुढचे जे 10 प्रसंग आहेत आजच्या दिवशीच प्रभूने केलेले आहेत, शिक्षण दिलेलं आहे, ते आपण उद्या पाहूया, कारण की उद्याचा प्रभूचा बुधवारचा दिवस शांततेचा दिवस आहे. आता परुषी आणि शास्त्री ह्यांचा धिक्कार. ह्या ठिकाणी मनुष्याचा धिक्कार नाही आहे, परंतु जी वृत्ती आहे ना, जी प्रवृत्ती आहे, खोटी धर्मव्यवस्था. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? बाबेल है ना. बाबेल पडली. एक व्यापारी बाबेल आहे आणि एक धार्मिक बाबेल आहे. आता ह्या खोट्या धर्मव्यवस्थेविरुद्ध प्रभू त्याचा जाहीर निश्चित करत आहे. जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हटलं पाहिजे आणि जे बरोबर त्याला बरोबर म्हटलं पाहिजे. या ठिकाणी त्या काळी 6000 सुमारे परुषी होते आणि आता जे लिहिलेलं आहे ते आहे. हे सर्व त्या काळचे काही परुषी चांगले पण होते, त्यांची नावं आपल्याला घेता येतील. पहिला म्हणजे निकोदेम, जो 3ऱ्या अध्यायामध्ये योहानाच्या रात्रीचा प्रभूकडे आला, आणि दुसरा आहे अरिमथाईकर योसेफ. ह्या दोघांनी मिळून प्रभूचं शरीर मागितलं. वधस्तंभानंतर त्याचा प्राण त्यांनी सोपवला प्रभूच्या हाती. परमेश्वर त्यांनी ते शरीर मागायला ते पिलाताकडे गेले आणि त्यांनी त्याची प्रेतक्रिया केली. हे दोघं संधिनी सभेचे सभासद होते. त्या 72 न्यायाधीशांमध्ये हे दोघं होते. त्यांनी त्यांचा प्रोटेस्ट नोंदवला असेल किंवा ते मे बी ॲबसेंटी, आय डोंट नो. म्हणजे तसं आपण पाहू शकत नाही की नेमकं त्याच्याविषयी जास्त माहिती नाही, पण त्यांच्या आचरणातून आम्हाला दिसतं की त्यांचा ख्रिस्ताच्या वधस्तंभी खिळण्याला विरोध होता. तेव्हा हे चांगले पुरुषी होते. गमालियल काय म्हणतो? तुम्ही यांचा न्यायनिवाडा करताय, पण सांभाळा. जर हे देवापासून असेल तर तुम्ही देवविरोधी ठराल, आणि जर हे देवापासून नसेल तर हे आपोआप शांत होऊन जाईल. हे पुढे चालणार नाही ख्रिस्त धर्म. त्याला देवाचं भय होतं गमालियलला, आणि त्यांनी त्याला फक्त बोलवलं, दमदाटी केल्याने पाठवून दिलं. बघा, काही पुरुषांनी येशूचा स्वीकार केला आहे, त्यामध्ये पौल आला आहे ना, शौलाचा पौल झाला. अजूनही काही पुरुषी असतील. सगळेच पुरुषी असे होते असं नाही आहे, सगळेच शास्त्री याजक असे होते असं नाही आहे. काहींनी प्रभूचा स्वीकार केला आहे, परंतु बहुतेक मोठ्या प्रमाणामध्ये त्याला विरोध करणारे होते, आणि म्हणून ह्या खोट्या धार्मिकतेचा त्याने धिक्कार केला, निषेध केलेला आहे. काय झालेलं होतं? त्यांचे गावोगावी सभास्थानं होते, आणि त्या सभास्थानामध्ये त्यांनी अक्षरशः दगडाचं एक आसन बनवलं होतं, आणि त्याला ते म्हणायचं हे मोशेचं आसन आहे, आणि आम्ही त्याचे पुढे चालवतो त्याची सत्ता मोशेची, आणि आम्ही त्याच्यावरती बसतो. आणि अशा प्रकारे ते त्या मोशेच्या आसनावरती बसले. असे याविषयी येशू ख्रिस्त स्पष्ट बोलतो की तुम्ही मोशेचं आसन जाऊन बसता. बघा, परंपरा पाळणारे हे अधिकारी यांनी परंपरा जास्त घुसटल्या होत्या. म्हणजे काय होतं, जे देवाचं वचन होतं त्याच्याशिवाय आणखी पुष्कळशा परंपरा त्यांनी तयार केल्या होत्या, आणि त्या त्यांनी लादल्या होत्या.
आणि म्हणून ख्रिस्त म्हणतो की तुम्ही ओझं लादता, परंतु ते पाळायला तुम्ही बोटसुद्धा लावत नाही, टेकू देत नाही. तुम्ही पाळत नाही पण दुसऱ्याला ते करायला लावतात. ह्या ठिकाणी सामान्यांवर नियमांचं ओझं लादायचं आणि त्यांच्याशी सहानुभूती बाळगायची नाही, ह्या वृत्तीचा ख्रिस्ताने निषेध केला आहे. मोठेपणाची घमेंड त्यांच्यामध्ये दिसते आणि नम्रतेची उणीव दिसते. 7 वेळा ख्रिस्ताने पुरुषांचा धिक्कार केला आहे. पहिले, तुम्ही स्वतःही जात नाही देवाच्या राज्यात आणि दुसरं जातो त्यालाही तुम्ही जाऊ देत नाही, तुम्ही त्याचाही मार्ग अडवता, असं म्हणून धिक्कार केला आहे. दुसरं, तुम्ही विद्वांचं सांत्वन करत नाही परंतु उलट विद्वांची घरं तुम्ही खाऊन टाकतात, म्हणून त्यांचा धिक्कार केला आहे. तिसरं, तुम्ही देवाकडे येणाऱ्याला चुकीच्या शिक्षणामध्ये तुम्ही घेऊन जाता आणि त्याला नरकपुत्र बनवता, म्हणून त्याचा धिक्कार केलेला आहे. चौथं, तुम्ही आंधळे आणि तुम्ही वाटाडी आहात आंधळ्यांचे आणि तुमच्यामध्ये जैगिक लोभ आहे. पाचवं, तो म्हणतो की तुम्ही केवळ दशांश देण्याचा नियम पाळल्याने तुम्ही कोणी नीतिमान ठरत नाही. आता हा विषय वेगळा आहे. नवीन करारामध्ये दशांशपेक्षा जास्त ज्याला ज्या प्रमाणात मिळालं आहे त्या प्रमाणात त्याने द्यावं, अशा प्रकारचं शिक्षण आहे. दशांश देणे काही चुकीचं नाही आहे, पण तुम्ही ते देता ते करायलाच पाहिजे होतं असे म्हटलेलं आहे प्रभूने. पण ह्यापेक्षा तुम्ही काय करायला पाहिजे होतं, हृदयामध्ये दया, न्याय, विश्वास हे असणं महत्त्वाचं आहे, नाही तर कर्मकांड होईल. 6वा धिक्कार अशासाठी आहे, भ्रष्ट अंतकरणाचे तुम्ही आहात. बाहेरून स्वच्छ आतून घाण, आणि त्याला कबरीची उपमा दिली आहे. बाहेरून चुना लावलेली कबर, आतून सर्व सडलेलं ते. आणि 7वं प्रखर हल्ला आहे, सापाची पिल्ले म्हटलेलं आहे. सापाची पिल्ले म्हणजे सैतानाची पिल्ले, सैतानाची मुले. आम्ही पूर्वी होतो सैतानाची मुले, आम्ही देवाच्या क्रोधाची प्रजा होतो. मी पूर्वी सैतानाचं मूल होतं, परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताच्या रक्ताची, त्याच्या अर्पणाची मला जाणीव झाली, मला कळलं की मी पापी आहे आणि माझा प्रभू माझ्या पापासाठी माझ्या बदली त्या वधस्तंभी त्याने आपला प्राण दिला आणि त्यानं त्याच्या रक्ताचं अर्पण, त्याच्या देहाचं पवित्राचं अर्पण माझ्यासाठी केलं. तो म्हणतो की तू ये मजजवळ. त्याने इतकी प्रीती केली की हे माझा देह खा आणि माझं रक्त पी आणि तू माझ्यामध्ये राहा आणि मी तुझ्यामध्ये राहील. पिता आणि पुत्र आम्ही दोघंही तुझ्यामध्ये राहू जर तू माझ्यामध्ये राहिला तर. इतकी प्रीती करणारा कोणी देव आहे का जगात? प्रियांनो, आम्ही पूर्वी सैतानाची मुलं होतो, परंतु संदेष्टांचा वध करणारे ते होते आणि त्यांच्या कबरा सजवणार होते आणि म्हणून ख्रिस्ताने त्यांचा धिक्कार केला आहे. देवबाप हे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करू. पुढची वेळ मी पाळसाहेबांकडे देतो. या महत्त्वपूर्ण घटना आम्हाला शिकवतात की आम्ही प्रभू परमेश्वराच्या सानिध्यात किती असलं पाहिजे. आज ह्या पवित्र वचनाच्या घोषणेतून आम्हाला त्याची जाणीव, त्याची आठवण झालेली आहे की आम्ही कशा रीतीने आमच्या प्रभूचा सन्मान आपल्या जीवनाच्या द्वारे करावा. आज घडलेल्या ह्या ज्या घटना आहेत त्यावरती आज आपण प्रकाश टाकलेला आहे, मननचिंतन केलेलं आहे. आजच्या ह्या वचनाच्या सेवेसाठी मी पाळकसाहेबांचं पुन्हा एक वार मनपूर्वक आभार मानतो व सारं गौरव प्रभू परमेश्वराला देतो. उद्यासाठी सूचना आहे, उद्या सायंकाळी 7 वाजता चर्चमध्ये आपली नियोजित भक्ती असणार आहे. तर उद्या सायंकाळी 7 वाजता आपण सर्व या ठिकाणी ठरलेल्या वेळेप्रमाणे भक्तीसाठी येऊया. या वेळेला समारोपाची आपण प्रार्थना करू. मी रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आपणाला विनंती करेन, आपण पुढे या आणि पुढे येऊन आपण समारोपाची प्रार्थना करा. पवित्र सर्वशक्तिमान सर्व समर्थ प्रेमळ पित्या, या रात्रीच्या समयी तुझ्या दासाकरवी तुझं पवित्र वचन तू आमच्यासमोर ठेवलेलं आहे. आणि प्रभू, ज्या वधस्तंभाच्या मार्गामध्ये तू चालत आहे, स्वर्गीय पित्याच्या इच्छेच्या स्वाधीन आहे. सर्व घटना समय स्वर्गाच्या अधीन आहे आणि तू समर्पित होऊन या सर्व प्रसंगांना आजच्या दिवसाच्या सर्व विरोधामध्ये परमेश्वराच्या योजनेप्रमाणे सर्व तू केलेलं आहे. आणि म्हणून प्रभू, तुझ्या वचनाबद्दल, तुझ्या दासाबद्दल धन्यवाद देतो. जे वचने आमच्यासाठी आम्हाला हेच शिकवतात की प्रभू, त्या लोकांसाठी तू पुष्कळ काही केलं,
पुष्कळ समय घेतला, पुष्कळ संधी वारंवार त्यांना दिली, परंतु शेवटी त्यांनी प्रभू त्या तुझा धिक्कार केला. त्यांच्यामध्ये अज्ञान झालं, मनाचा कठीणपणा आला, स्वधार्मिकतेमध्ये ते हरवले आणि स्वतः देवाच्या क्रोधाची प्रजा ते झाले. आणि प्रभू आज आम्ही या वचनाबद्दल धन्यवाद देतो की हीच प्रभू एक नवीन इस्रायल म्हणून आम्ही तुझे लोक आहोत. आमच्यासाठी तुझी भरपूर कृपा आहे, भरपूर समय तू आमच्यासाठी पुष्कळ काही करीत आहे, यासाठी की आम्ही फलवंत जीवन जगावं आणि तुझ्या गौरव करणारे लोक बनावे. म्हणून ही कृपा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आमच्या जीवनामध्ये प्रतिदिवशी आमचं जीवन हे एक फलवंत जीवन, तुला गौरव देणारं जीवन बनावं, अशी मी प्रार्थना विनंती करतो. या रात्रीच्या समय दिलेल्या वचनाबद्दल मी धन्यवाद देतो. येशूच्या नावाने आमेन. आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर आशीर्वाद देण्यासाठी मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे. आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावा व त्यानंतर या रात्री ईश्वरा गीत गाऊ आणि एकमेकांना भेटून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडून सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजबाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर, विशेषतः देवाच्या वचनातून येणारा बोध ऐकून त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी समर्पित होणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. सर्वांना सलाम.